बोलताना पुन्हा तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. तर मागील जो काही मुद्दा होता त्या मुद्द्यापासून सुरुवात करण्यापेक्षा मी परत एकदा आपणाशी पुन्हा संवाद साधतो की सुरू केलेली आहे. फेसबुकच्या माध्यमातून ही जी काही चळवळ त्यांनी आरंभलेली आहे, या यासोबतच विविध विषयातील जे काही तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत, या मार्गदर्शकांचे अतिशय चांगले एक माणूस म्हणून त्यांनी आरंभलेला हा जो यज्ञ आहे, हा यज्ञ या यज्ञातून त्यांनी महाराष्ट्रातील तमाम आपल्याला ज्ञात असलेले या लेखकांना अभिव्यक्त होण्यासाठीची एक संधी त्यांनी या निमित्तानं प्राप्त करून दिलेली आहे. आणि महाराष्ट्रातील जे काही संवेदनशील तरुण पिढी आहे, पर्यंत महाराष्ट्रातील जे काही चांगले व्यक्तिमत्व आहे, या व्यक्तिमत्वांना त्यांचे विचार पोहोचवण्याचे कार्य या सरांचे माध्यमातून, या फेसबुकच्या माध्यमातून ते करत आहेत. एक महत्त्वाचे कार्य असं केलेलं आहे की महाराष्ट्रातील जे काही आदिवासी लेखक, विचारवंत, समाजसेवक आहेत, मार्गदर्शक आहे, उच्च शिक्षित जे काही प्राध्यापक वर्ग आहे, या प्राध्यापक वर्ग किंवा अभ्यास करणारा जो काही वर्ग आहे, यांची एक मोठी फळी त्यांनी उभी केलेली आहे. आणि या फळीला जे काही वाटतं आहे, ते वाटणं महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील जो काही आदिवासी वर्ग आहे, या आदिवासी वर्गापर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केलेलं आहे. या निमित्तानं एक गोष्ट महत्त्वाची कळत असते की आजचे आमच्या आदिवासी साहित्य नेमके कोणत्या दिशेला चाललेलं आहे, त्याची नेमकी कोणती अवस्था आहे, त्याची दशा काय आहे. आपल्या साहित्यातून मांडणारे आपले जे काही विचार आहेत, हे विचार जे काही साहित्यिक मांडतायत, ह्या साहित्यिक कोणत्या वेगवेगळ्या प्रश्नांना हात घालतायत, कोणत्या समकालीन समस्या ते मांडू पाहतायत, कोणती मूल्य ते साहित्याच्या माध्यमातून या समाजामध्ये रुजवू पाहतायत. देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कोणी करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. यासोबतच आमच्या ज्या काही समस्या आहेत, सामाजिक असू द्या, सांस्कृतिक असू द्या, धार्मिक असू द्या, आर्थिक असू द्या, किंवा आमच्या ज्या काही माता भगिनी आहेत, या माता भगिनींच्या म्हणजे स्त्रियांच्या समस्या याबरोबरच आमची सामाजिक सांस्कृतिक आव्हाने कोणत्या आहेत, साहित्याची आव्हाने कोणत्या आहेत, आमच्या वीर पुरुषांची जी काही विचार होते, या विचारांची जी काही
त्याच्या माध्यमातून चर्चेले जात आहे. अशा असंख्य प्रकारच्या विषयांवर चर्चा झालेली आहे, होत आहे आणि इथून पुढं होत राहणार आहे. म्हणजे एक प्रकारची उलगुलानाची जी काही चळवळ आहे, चळवळ याच्या माध्यमातून ही पुढं चालतच राहणार आहे. खरं म्हणजे मी सरांचं वारंवार कौतुक करत आहे ते याच्यासाठीच की जागतिकीकरणाच्या युगामध्ये आज आदिवासींमध्ये असणारा जो काही लेखक आहे, कवी आहे किंवा विचारवंत आहे, या विचारवंतांचे विचार कोणी ऐकून घ्यायला तयार नाहीत. म्हणजे एखाद्या व्यासपीठ जर असं उपलब्ध झालं तर हे विचार जे आहेत हे विचार महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील वसलेल्या आदिवासींपर्यंत पोहोचवता येऊ शकतात. पण आजपर्यंत असं व्यासपीठ या साहित्यिकांना, लेखकांना, विचारवंतांना मिळत नव्हते. खरं म्हणजे आम्ही बोलायला जर उठलो तर आम्ही इतरांच्या व्यासपीठावर हेटाळणीचेच विषय ठरत होतो. त्या संदर्भातलं आपण मला वाटतं स्टेज नावाची जी काही कविता आहे त्या कवितेमधून वाहरूदादा सोनवणे यांनी आपली जी काही मनातील जी काही सल आहे ती सल त्यांनी व्यक्त केलेलीच आहे. पण या व्यासपीठाच्या माध्यमातून सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातील तमाम आदिवासी साहित्यिकांना अभिव्यक्त होण्याची संधी दिलेली आहे. त्यामुळं डाकुरे सरांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. मला सरांनी बोलण्यासाठी जो विषय दिलेला आहे, खरं म्हणजे हा विषय मीच खऱ्या अर्थानं सरांनी मला जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला ज्या विषयावर तुम्हाला मत व्यक्त करता येत आहे त्या विषयावर तुम्ही मत व्यक्त करू शकतात. आणि मी त्यांना तात्काळ सांगितलं की मी ज्या जिल्ह्यामधून आलेलो आहे त्या जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक परिस्थितीचा मी अतिशय जवळून ती बघितलेली आहे. आणि त्यामुळं माझ्या भिल्ल जमातीच्या, माझ्या नंदुरबारमध्ये वास करणाऱ्या भिल्ल जमातीच्या मी आर्थिक समस्यांवर मी माझं मत मांडणार आहे. आणि सरांनी लगेच हा विषय त्यांनी मंजूर केला. आणि काय हरकत नाही सर, तुम्ही ज्या विषयावर बोलणार आहेत त्याचे आम्ही स्वागतच करणार आहोत. खरं तर मी एक मोठा साहित्यिक नाही आहे, मी तरीसुद्धा एक सर्वसामान्य वाचक आहे. आणि पुस्तकांमधून वाचन करता मी माझ्या समाजाचे थोडंफार वाचन केलेलं आहे. या वाचनातून माझ्या समाजाचे जे काही आर्थिक समस्या आहेत या समस्या मी या निमित्तानं मांडू इच्छितो आहे. मी खरं तर अर्थशास्त्राचा प्राध्यापक नाही आहे, मी मराठीचा प्राध्यापक आहे. आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक ज्या पद्धतीनं आर्थिकतेचे एक निष्कर्ष काढतात एखाद्या समाजाच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून, तसं मला काढता येणार नाही आहे. पण तरीसुद्धा मी आर्थिक ज्या समस्या आहेत आदिवासींच्या, भिल्ल जमातीच्या, नंदुरबार जिल्ह्यातील त्या जमातीच्या आर्थिक समस्या वास्तवता नेमकी काय आहे, प्रयोजन नेमकं काय आहे, त्याच्यावरती काही उपाययोजना आहेत का, हे मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत. आता खरं तर माझ्या मांडणीतील हे सर्वच मुद्दे योग्यच असतील किंवा मी काढलेले जे काही निष्कर्ष आहे हे निष्कर्ष योग्यच असतील असा मी मुळीच दावा करत नाही. पण समकालीन परिस्थितीचा जर विचार केला आणि हा विचार केल्यानंतर मला भिल्ल जमातीतील गरिबीच्या कारणांचा शोध घेतला, तर हा शोध घेतल्यानंतर माझ्या हातामध्ये जे काही मुद्दे आलेले आहेत त्या मुद्द्यांचंच मी या ठिकाणी मांडणी करणार आहे. त्यातील एक महत्त्वपूर्ण मुद्दा हा आहे की आदिवासी नोकरदार, साक्षर, शासन प्रशासन वर्गाचा आपल्या समाजाबद्दलची उदासीनता. म्हणजे वेगवेगळ्या महाराष्ट्रातील जाती जमातीमधून शिकून, ज्याला आपण साक्षर म्हणतो, अक्षरज्ञानी म्हणत असतो, हा शिकून पुढं
आलेला जो काही वर्ग आहे, या वर्गाची आपल्या जमातीतील लोकांबद्दल ही उदासीनतेची भावना आहे की काय, अशी मला शंका वाटायला लागलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे याच्यामध्ये खरं तर सर्वांचाच सरसकट समावेश करणं योग्य होणार नाही, कारण अनेक नोकरदार वर्ग किंवा अनेक साक्षर वर्ग आदिवासींमधले हे आपल्या समाजासाठी अतिशय तळमळीनं कार्य करत आहेतच. पण याच्यामधला जो काही बहुसंख्य वर्ग आहे, हा वर्ग आपल्या समाजाकडं, आपल्या जमातीकडं त्याने पाठ फिरवलेले आहे असं माझं लक्षात आलेलं आहे. त्यामुळं हा मुद्दा मी जाणीवपूर्वक इथं घेतलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आदिवासींची 4थी पिढी आहे जी शिक्षणाच्या प्रवाहात येऊ पाहते आहे. पहिल्या पिढीतील सामान्यपणे 10% किमान 10% आदिवासी हा शिक्षणाच्या प्रवाहात होता. दुसऱ्या पिढीमध्ये याचा ग्रोथ वाढलेला आपल्याला दिसून येत असतो आणि त्याच्या पुढच्या पिढीमध्ये तो वाढतच गेलेला आपल्याला लक्षात येत असतो. म्हणजे आदिवासींमध्ये शिक्षणाचं प्रमाण हळूहळू का असेना, संत गतीनं का असेना, पण तो वाढत आहे. आज बहुसंख्य आदिवासी युवकांना, मुलांना नोकऱ्याही लागलेल्या आहेत. शासकीय क्षेत्रामध्ये, निमशासकीय क्षेत्रामध्ये, खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्याच आपल्या नवतरुणांना नोकऱ्याही मिळालेल्या आहेत. बरेच आदिवासी जमातीतील, म्हणजे मी हे नंदुरबार जिल्ह्याच्या संदर्भात बोलत आहे, बरेच जे काही तरुण मंडळी आहे, या तरुण मंडळींमध्ये म्हणजे कोणी डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर आहेत, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बरीच शिकलेली मंडळी आहे आणि ती स्थिर स्थावर झालेले आहेत. आज बरीच म्हणण्यापेक्षा निवडक मुलं जी आहेत ते मुलं परराज्यात आणि परदेशातही शिक्षणासाठी जे काही अतिशय अल्प शिक्षण असू द्या किंवा उच्च शिक्षण घेतलेले मंडळी असू द्या, ही वेगवेगळ्या तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर नगरसेवक असू द्या किंवा जिल्हा परिषदेचे सदस्य असू द्या, अध्यक्ष असू द्या किंवा या विभागामध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्य करणारे अधिकारी असू द्यात, यासोबत आपल्या जमातीतून अनेक आमदार आणि खासदार या पदांवर हे सुद्धा विराजमान झालेले आहेत. म्हणजे राज्याच्या पातळीवर आणि देशाच्या पातळीवर सुद्धा आपले जमातीतील अनेक व्यक्ती, नामवंत व्यक्ती ह्या कार्य करत आहेत. मग उच्च शिक्षित आहोत, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण नोकऱ्या मिळवलेल्या आहेत, त्याचे प्रमाण कमी असू द्या तरी सुद्धा माझा मुद्दा आहे की मग एवढं असून सुद्धा मग आदिवासींमध्ये, विशेषतः नंदुरबार जिल्ह्यामध्ये दारिद्र्याचे प्रमाण लक्षणीय का आहे, हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. परगावी गेलेला जो काही मोठा वर्ग आहे नोकरीच्या निमित्तानं परप्रांतात गेलेला, म्हणजे तो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये असू द्या किंवा देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये असू द्या, हा जो वर्ग आहे, हा वर्ग त्याच ठिकाणी स्थायिक झालेला आहे. म्हणजे माहितीसाठी सांगतो की सातारा जिल्ह्यातील वाई शहरामध्ये जर आपण कधी जर फेरफटक्याच्या निमित्ताने गेलो तर वाई शहरामध्ये आपल्याला कित्येक अतिशय उच्च शिक्षित आणि नोकरदार वर्ग आपल्याला दिसून येत असतो. मला मुद्दा हा मांडायचा आहे की हा जो वर्ग आपल्या जमातीतून
नोकरीच्या निमित्तानं आलेला आहे, हा वर्ग परत फिरून आपल्या आदिवासी पाड्यांवर कधी गेलाच नाही. म्हणजे हा त्याच्या कदाचित स्वतःच्या मुलांचा विकासाचा कदाचित त्याचा हा स्वार्थ असावा, कदाचित असं मला वाटतंय. कदाचित त्याला असं वाटलं असेल की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण याच भागामध्ये मिळेल, असं त्यांना कदाचित वाटत असेल. त्यामुळे ती कदाचित ही पिढी कदाचित आपल्या भागामध्ये गेली नसावी. पण याचा मोठा फटका आपण सोडून आलेले जे काही खेड्यापाड्यातील जे काही माणसं आहेत, आपल्याला घडवणारी, आपल्याला पुढे नेणारी, पुढे पाठवणारी ही जी काही मंडळी आहेत, जी ती निरक्षरच राहिलेली आहे. म्हणजे प्रचंड मोठा जनसमुदाय आपण बघितलं तर खेड्यापाड्यांवर, आपल्या आदिवासी खेड्यापाड्यांवर त्या ठिकाणी आहे आणि त्याला मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे आज. टाहो कादंबरीच्या निमित्तानं बाबाराव मडावींनी भीम्या जो काही उभा केलेला आहे, हा भीम्या उच्च शिक्षण घेऊन आपल्या गावाकडे येत असतो आणि आपल्या गावामध्ये असणाऱ्या समस्यांची सोडवणूक करत असतो. मला टाहो कादंबरी वाचत असताना याची प्रकर्षानं जाणीव झालेली आहे की आपण जरी आपल्या खेड्याकडं परतत नसलो तरी सुद्धा सुट्ट्यांच्या माध्यमातून किंवा ज्या वेळेस आपल्याला सणाच्या निमित्तानं आपण जेव्हा आपण गावाकडे जात असतो तेव्हा आपण आपल्या बांधवांना आपण त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवर निदान आपण मार्गदर्शन तरी करायला पाहिजे, एवढी माझी या निमित्तानं रास्त अपेक्षा आहे. म्हणजे आज आपण जर त्यांची परिस्थिती बघितली तर उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपल्या आदिवासी बांधव आज सुद्धा पारंपरिक शेती करत आहे. म्हणजे पारंपरिक शेतीची प्रथा सुद्धा आपल्याला रूढ असल्याचे आपल्याला दिसून येत असते. म्हणजे पावसाळ्यातील 4 महिन्यातील शेतातील आपली कामं उरकली की हा जो वर्ग आहे, हा वर्ग आज सुद्धा म्हणजे जागतिकीकरणाच्या काळात सुद्धा हा वर्ग मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहे. म्हणजे जसं गुजरात असू द्या, कर्नाटक असू द्या किंवा महाराष्ट्रातील जे काही विकसित जो काही प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये भात लावणी, भात कापणी, ऊस लावणी, ऊस तोडणी किंवा द्राक्ष बागांमधले विविध कामं किंवा बागायतदारांच्या शेतामधले कामं किंवा हे शहरामधली जी काही बागकामं आहेत, या बागकामाच्या निमित्तानं कितीतरी आदिवासी बांधव जे आहेत हे आपल्या शेती सोडून, म्हणजे पावसाळी शेती सोडली की त्या शेतीमध्ये त्याला उत्पन्न घेण्यासाठी वेगळा काही स्रोतच नसतो. आणि त्यामुळे ही जी मंडळी आहे, ही मंडळी काय करते आहे की खेडेपाड्यांमधून काय करते आहे की शहरांमध्ये किंवा ज्या ठिकाणी कामं मिळत आहेत अशा कामाच्या निमित्तानं शोधार्थे ही मंडळी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही जी काही अशिक्षित म्हणणार नाही, मी साक्षर नसलेली जी काही मंडळी आहे, साक्षर नसलेली मंडळी मुकादमाकडून मोठ्या प्रमाणात, म्हणजे साधारणपणे 100 रुपयाला 50 रुपये याप्रमाणे व्याजदराने, म्हणजे 50% किमान व्याजदराने ही मंडळी पैसा उचलत असते आणि पैसा उचलून ही मंडळी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत असते. म्हणजे 50% व्याजदर म्हणजे ही साधी गोष्ट आलेली नाही आणि याच्यातलं त्यांना गणित कळत नाही, कारण ते काम नाही, कुटुंबाला जगवायचं आहे, सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात ही जी मंडळी आहे, ही मंडळी स्थलांतर करताना आपल्याला दिसून येत असते. त्यानंतर स्थलांतर करण्याची सर्वात दुसरी महत्त्वाची जी बाजू आहे ती बाजू म्हणजे ह्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जलस्रोतांचा अभाव आहे. आता हे सगळ्याच बाबतीत नाही आहे. काही निवडक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये कूपनलिकांची सोय आहे, विहिरींची सोय आहे आणि याच्या माध्यमातून काही शेतकरी, ते निवडक शेतकरी फक्त शेती करतायत, म्हणजे पावसाळी शेतीनंतर दुसरं पीक घेत आहेत. पण बहुतांशी जो शेतकरी वर्ग आहे, आदिवासी शेतकरी आहे, भिल्ल शेतकरी आहे, हा भिल्ल शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी नसल्या कारणानं मोठ्या प्रमाणात हा जो वर्ग आहे हा जलस्रोतांच्या अभावामुळे स्थलांतरित करतो आहे. रोजगार उपलब्ध नसल्या कारणाने त्याला स्थलांतरित व्हावं लागत आहे. हा सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. यातील स्थलांतरितांची तिसरी महत्त्वाची जी काही बाजू आहे त्यातील महत्त्वपूर्ण बाजू म्हणजे आधुनिक शेती करण्यामध्ये हा पूर्णपणे निरक्षर आहे. म्हणजे खरं तर तो साक्षर नाहीच आहे आणि साक्षर नसल्या कारणाने त्याला आधुनिक शेती करता कसं येणार, हा जो मोठा प्रश्न त्याच्याकडं आहे. त्याच्याकडं पारंपरिक पद्धतीने जी काही थोडी बहुत शेती त्याच्या वाट्याला आलेली आहे,
हे शेतीमध्ये त्याला पारंपरिक पद्धतीनंच तो करत असल्या कारणानं उत्पन्नात प्रचंड मोठ्या प्रमाणात घट असते, म्हणजे वाढ नाही आहे. आणि वाढ नसल्या कारणानं आपोआपच त्याचं उत्पन्न घटलेलं आपल्याला दिसून येत असतं. याचबरोबर आजचं बदलतं जे काही वातावरण आहे, या वातावरणामध्ये शेतीमध्ये अधिक उत्पादन कसं घ्यावं हाही त्याच्यासमोरील मोठा प्रश्न आहे. आणि हे समजवण्याचं काम जो काही साक्षर वर्ग आहे, हा साक्षर वर्ग करू शकतो. म्हणजेच काय की कोणत्या ऋतूमध्ये कोणता माल घ्यावा, बाजारपेठेनुसार उत्पादन कसं घ्यावं, उत्पादन कसं वाढवावं, कोणत्या खतांचा वापर केला जावा, कोणत्या बी बियाणांचा वापर केला जावा, कधी केल्या जाव्यात, मशागती कशा केल्या जाव्यात, कमीत कमी पाण्यामध्ये अधिकाधिक उत्पादन कसं घेता येऊ शकतं, हे सगळं ज्या गोष्टी आहे, ह्या सगळ्याच गोष्टी केवळ जो काही साक्षर झालेला त्या समाजातून आलेला जो काही शिक्षित ज्याला म्हणतो किंवा साक्षर जो वर्ग आहे, हा साक्षर वर्गच फक्त करू शकतो. आणि असं होऊ शकत नसल्या कारणानं या आदिवासी बांधवांना स्थलांतरित व्हावं लागत आहे. या स्थलांतरितांची चौथी महत्त्वाची बाजू म्हणजे असंघटितपणा. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तरी आदिवासी शेतकऱ्यांची संघटना माझ्या तरी ऐकिवात नाही. म्हणजे कदाचित असावी, हा माझा अज्ञानाचा भाग असावा कदाचित, पण माझ्या तरी ऐकिवात नाही. आणि त्यामुळं उत्पादित केलेला जो काही माल आहे, तो मालाची विक्री कशी करावी हे न कळल्यामुळं तो सरसकटपणे आपला 4 महिने मेहनत करून जे काही पिकवलेले असते, हे पिकवलेले दलालाच्या माध्यमातून विक्री करत असतो. आणि याचा मोठा फटका त्याला बसताना आपल्याला दिसून येत असतो. त्यामुळं काय झालेलं आहे की आर्थिक फटका बसल्यामुळं त्याची कौटुंबिक स्थिती जी आहे, ती स्थिती कमालीची ढासळलेली आपल्याला दिसून येत असतं. आणि त्यामुळं ही तो स्थलांतर करताना आपल्याला दिसून येत असतं. याच्यातील पुढचा जो मुद्दा आहे तो आहे अलीकडं याच आदिवासींची जी काही मुलं आहेत आणि ही मुलं जी काही शाळा सोडून दिलेली आहेत किंवा महाविद्यालयीन शिक्षण जी सोडून दिलेले आहेत किंवा ज्यांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत, पण जे आपल्या गावाकडं आहेत, वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्तानं गावाकडं आहेत, अशी जी काही पिढी आहेत, या शेतकऱ्यांची जी मुलं आहेत, ही मुलं शेती करण्यामध्ये उदासीनता दाखवू लागलेली आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपण त्याला इंग्रजी भाषेमध्ये यांना इंटरेस्ट नाही असं म्हणू शकतो. आणि हा इंटरेस्ट नसल्या कारणानं शेतीतील उत्पादन घटलेलं आपल्याला दिसून येत असतं. जर या पिढीनं जर शेतीचा जर व्यवस्थित अभ्यास केला, शेतीमध्ये जर व्यवस्थितपणे जर लक्ष दिलं, तर कदाचित या आदिवासी बांधवांचं कदाचित दारिद्र्यातून थोडीफार का असेना पण दारिद्र्यामध्ये किंवा उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होऊ शकते. आदिवासींच्या आर्थिक समस्येला असणारा मुद्दा आहे. आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांच्या माध्यमातून किंवा इतरही पतसंस्था शेतकऱ्यांच्या जमिनी तारण घेऊन कर्ज उपलब्ध करून देत आहेत. हे आदिवासी संस्थांच्या व्याजदराची माहिती आदिवासी शेतकऱ्यांना नसते. किंबहुना व्याजदरच आदिवासी
संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आदिवासी शेतकऱ्यांची लूट चाललेली आहे, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आपल्याला दिसून येत असते. शासकीय योजनांच्या माध्यमातून ज्या काही शेतकऱ्यांना शेतीपूरक जी काही अवजारं दिले जात असतात किंवा शेतीसाठी असणारे जे काही साधनं उपलब्ध करून दिले जात असतात, मग त्याच्यामध्ये कूपनलिका असू द्या किंवा त्याच्यामध्ये विहिरी असू द्या, हे जे काही वेगवेगळे साधनं उपलब्ध करून दिली जात असतात, ही साधनं उपलब्ध करून देत असताना जे काही बँक कर्ज किंवा पतपुरवठा करणारी जी काही संस्था असते, ही संस्था पतपुरवठा करत असताना याच्यातील जी काही दलाल आहेत, या दलालांना आदिवासी शेतकऱ्यांना विशिष्ट रक्कम ही द्यावी लागत असते. यासोबतच पटवारीच्या माध्यमातून आदिवासी शेतकरी जेव्हा अर्ज सादर करत असतो, तेव्हा अर्ज सादर करत असताना पटवारी असेल किंवा कर्ज मंजूर करणारे जे काही वेगवेगळे अधिकारी असतात, या अधिकाऱ्यांना हप्त्यानुसार, म्हणजे जसा हप्ता निघेल त्या हप्त्यानुसार काही रक्कम अदा करावी लागत असते, अन्यथा कर्जच मंजूर होऊ दिलं जात नाही. आदिवासी शेतकरी पूर्ण कर्ज उचलतो, त्यातील काही हिस्सा जो आहे, हा हिस्सा पटवारी असेल, दलाल असेल किंवा जे काही अधिकारी असतात, या अधिकाऱ्यांना विशिष्ट रक्कम दिल्याशिवाय कर्जच मंजूर केले जात नाही आणि त्यामुळं पूर्ण रकमेवर व्याजदराने आदिवासी शेतकरी कर्ज उचलत असतो आणि त्याचे पूर्ण जी फेड आहे ती फेड त्याला करावी लागत असते आणि यामुळे सुद्धा आदिवासींच्या आर्थिक शोषण होत आहे आणि ही सुद्धा एक महत्त्वाचे त्याच्या दारिद्र्याला कारणीभूत असणारे एक महत्त्वाचं कारण आहे. यासोबत उपलब्ध करून देत असतात, त्यांची शेती केली जात असते आणि मोठ्या प्रमाणात वसुली केली जात असते. खरं तर वसुली करायला आलेले जे आपल्याला आदिवासी समाजामध्ये आपल्याला दिसून येत असते. त्यानंतर एक महत्त्वाच्या मुद्द्यावर मी या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करू इच्छितो. आदिवासी समाजामध्ये आजही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे आणि या अंधश्रद्धेचा मोठा फटका या आदिवासींना बसत आहे. खरं तर या गोष्टींना स्वतः आदिवासी सुद्धा कारणीभूत आहे. त्याचं जे काही निरक्षरपण त्याला ते कारणीभूत आहे. जागतिकीकरणाच्या युगामध्ये जो काही सट्टा मोठ्या प्रमाणात सट्ट्याचा जो काही शिरकाव झालेला आहे, या शिरकावामुळं मोठ्या प्रमाणात आदिवासींचे झाल्यामुळं आदिवासींचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत असते. यामध्ये जुनी पिढीच आहे अशातला भाग नाही, तर अलीकडे जी काही नवीन पिढी आहे, ही नवीन पिढीसुद्धा पोखरले गेलेले आपल्याला दिसून येत असते. खरं तर अधिक पैसा मिळवण्याच्या हव्यासापोटी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांमध्ये अगदी स्त्री पुरुषसुद्धा दोघेही सट्टा खेळत असतात आणि त्यामुळं आदिवासींचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होताना आपल्याला दिसून येत असतं. खेड्यापाड्यातील बहुतेक आदिवासी माणसे जे आहेत, ते आदिवासी माणसं आपला कामधंदा बाजूला सारून या सट्ट्याच्या मागे धावताना आपल्याला दिसून येत आहे. मला मुद्दा हा मांडायचा आहे की
सट्ट्याच्या बाजारात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचा शिरकाव झालेला आहे. भगतगिरी करणाऱ्या मंडळींची एक मोठी फळीच या कामासाठी तयार झालेली आहे. उद्याचा अंक कोणता येणार यासाठी काही केलं जात असतं की हे जे काही सट्टे बहादर मंडळी आहेत, हे सट्टे बहादर मंडळी अंक कोणता येणार यासाठी जुन्या नाण्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या गावामध्ये फिरत असतात. अतिशय लांब लांब 200 किलोमीटरच्या अंतर कापून ही मंडळी जात असतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून ती नाण्यांची माहिती घेत असतात. आणि ही नाणी शोधून काढली की त्या नाणी असणाऱ्या किंवा प्रतिमा असणाऱ्या किंवा वस्तू असणाऱ्या माणसाला सुद्धा सोबत घेतलं जात असतं आणि त्या व्यक्तीला सोबत घेतल्यानंतर एक विशिष्ट कारागिराची शोध किंवा भगताची शोध घेतली जाते आणि शोध घेतल्यानंतर ती वस्तू त्याला दाखवली जात असते. ही वस्तू त्याला दाखवल्यानंतर ती वस्तू योग्य असल्याची खात्री त्या कारागिराकडून करून झाल्यानंतर मग हा कारागीर या वस्तू शोधणाऱ्या माणसांना विशिष्ट सामग्री कर्मकांड करण्यासाठी विशिष्ट सामग्री आणण्यासाठी शहरामध्ये पाठवतो. ती हजारोच्या घरामध्ये असणारी सामग्री आणली जाते. ही सामग्री आणली गेल्यानंतर की विशिष्ट ठिकाणी की ज्या ठिकाणी भूत वगैरे आहे अशी धारणा असलेल्या ठिकाणाची निवड केली जात असते. विशिष्ट आकडा काढून दिला जात असतो. लावत असतो. 2-2, 3-3 दिवस ह्या काढलेल्या आकड्यावर म्हणजे त्या भक्ताने किंवा कारागिरांना काढून दिलेल्या आकड्यावर अक्षरशः एका आकड्यावर हजारो रुपये लावले जात असतात. ते सुद्धा 2-2, 3-3 दिवस लावले जात असतात. आणि अशा पद्धतीने प्रचंड मोठ्या प्रमाणात घरातील जो काही पैसा आहे हा पैसा प्रचंड मोठ्या प्रमाणात सट्ट्यांमध्ये जाताना आपल्याला दिसून येत असतो. म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की नाणे शोधण्यासाठी भटकंती करावी लागत असते. त्याला लागणारा पैसा, त्याच्यानंतर ती नाणी विकत घेतल्यानंतर त्याला लागणारा पैसा, त्याच्यानंतर मग कारागिराला विशिष्ट फी द्यावी लागत असते की जी हजारोंच्या घरामध्ये असते. त्याला फी दिल्यानंतर मग परत सामग्रीसाठी लागणारा पैसा हा सगळा झाल्यानंतर मग तो अंक निघत असतो. आकडा काढल्यानंतर मग तो लावला जात असतो. त्या लावण्यासाठी लागणारा खर्च हा सगळा अशा पद्धतीनं प्रचंड मोठा पैसा जो असतो पैसा या ठिकाणी लागत असतो. म्हणजे अशा पद्धतीनं भगतांच्या माध्यमातून सुद्धा त्यांची शोषण होत आहे आणि तो या गोष्टींना स्वतः सुद्धा कारणीभूत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट या प्रदेशामध्ये चाललेली आहे तो अतिशय अघोरी असा प्रकार आहे आणि याच्यावर हा समाज मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवतो आहे याचंच मला नवल वाटतं. आणि तो म्हणजे की यानं बँकेतील किंवा वेगळ्या पतसंस्थांमधील पैसा खेचून आणण्याचं सर्रासपणे आपल्याला या भागामध्ये चाललेला आपल्याला दिसून येत असतो. आणि याची मोठी फी या कारागिराला अदा करावी लागत असते. याच्यासाठी सुद्धा एक विशिष्ट जागा निवडली जात असते. याच्यासाठी सुद्धा एक विशिष्ट सामग्री लागत असते आणि या सामग्रीच्या माध्यमातून मग मोठं कर्मकांड केलं जात असतं आणि पैसा पाडण्याचं एक मोठं एक षडयंत्र या ठिकाणी चाललेलं आपल्याला दिसून येत असतं. म्हणजे अशा पद्धतीनं हे ज्या काही अघोरी प्रथा आहेत या अघोरी प्रथांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसा जाताना आपल्याला दिसून येत असतो. या सट्ट्यांमध्ये किंवा या अंधश्रद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात अलीकडची जी काही तरुण पिढी आहे तरुण पिढी जी साक्षर नाही आहे ती तरुण पिढी अडकलेली आपल्याला दिसून येत असते. त्याचप्रमाणे या सट्ट्यांमध्ये म्हणजे
लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की जो काही आपल्या या भागामध्ये जो काही शाळा सोडून घरी बसलेला जो काही तरुण वर्ग आहे, तरुण वर्ग दलालीचं काम करत आहे. म्हणजे ज्या काही चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्या लिहिण्याचं काम खेडोपाडी आपल्याला करताना दिसून येत असतात. कधीही न वर्तमानपत्र वाचणारी ही जी काही मंडळी आहे, ही मंडळी वर्तमानपत्र मागवते आहे. आणि विशेष म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये अंकांसाठी विशेष जागा राखीव सुद्धा ठेवण्यात आलेल्या आपल्याला दिसून येत असतं. मी नाव घेणार नाही, पण काही जे वर्तमानपत्र आहे या वर्तमानपत्रांमध्ये आपल्याला हे जे काही आकडे आहेत ते आकडे दररोज प्रसिद्ध केले जात असतात. त्यामुळे ही जी काही दलाल आहेत, म्हणजे याच आपल्या जमातीमधून तयार झालेली जी काही अलीकडची नवीन तरुण मंडळी दलाली म्हणून काम करत आहेत, सट्ट्याच्या चिठ्ठ्या बनवण्याचे जे काही काम करतायत, ही मंडळी वर्तमानपत्रे आणत असते. या वर्तमानपत्रांमधले जे काही अंक आहे या अंकांना बघून अंदाज लावून मग काही आकडे काढून हा खेळ खेळला जाताना आपल्याला दिसून येत असतो. त्यामुळे मोठं आर्थिक दारिद्र्य या जमातीमध्ये आपल्याला दिसून येत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे माझा जुगार. जुगार हा सगळ्याच म्हणजे अगदी शहर पण याच्यापासून सुटलेलं नाही, तर आदिवासी खेडोपाडी याच्यामधून काय सुटणार. मला इथं एक नवीन मुद्दा या ठिकाणी म्हणजे ॲड करायचा आहे. या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आहे. हा संस्कृतीतला एक महत्त्वाचा भाग आहे. नंदुरबार जिल्ह्यातील जो काही प्रचंड मोठा आदिवासी पट्टा आहे, जो काही प्रांत आहे, या प्रांतामध्ये हिंदूंच्या दिवाळी उत्सव संपल्यानंतर गावागावामध्ये आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये वाडी वस्तींमध्ये दिवाळी मोसमाला सुरुवात होत असते. याला गावामध्ये सोंगाड्या पार्टी असं म्हटलं जात असतं. आणि या सोंगाड्या पार्टीमधला सगळ्यात महत्त्वाचा जो काही अर्धा भाग असेल, म्हणजे मध्यरात्रीनंतर सोंगाड्या हा उभा राहत असतो आणि तो सोंग सादर करत असतो. आणि सोंगाच्या माध्यमातून एक करमणूक गावकऱ्यांची आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांची ती करमणूक केली जात असते. हा करमणुकीचे माध्यम आहे, अतिशय चांगलं आहे. संस्कृतीतले हे एक महत्त्वाचं माध्यम आहे, त्यामुळे ते अतिशय चांगलं माध्यम आहे. म्हणजे शेतीभातीतले कामं संपल्यानंतर बऱ्यापैकी आदिवासी शेतकऱ्यांमध्ये मनोरंजनाचं एक साधन मिळालेलं आपल्याला दिसून येतं, त्यामुळे ते चांगलं आहे. पण याच्यातला अर्धा जो भाग आहे तो जुगारीचा भाग आहे. म्हणजे दिवाळीचा हंगाम सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात या सोंगाड्या पार्टीमध्ये म्हणजे रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात जुगार चालत असते. याला स्थानिक भाषेमध्ये बैल बाजार असं म्हटलं जात असतं. हे सांकेतिक नाव आहे. 4 महिने काम करून शेतीमधून उत्पादित घेतलेला जो काही माल आहे, हा माल विक्रीनंतर आदिवासी बांधवांकडे जो काही थोडा बहुत पैसा आलेला असतो, हा थोडा बहुत आलेला पैसा मोठ्या प्रमाणात या जुगारामध्ये या अनेक आदिवासी कुटुंब आहेत, हे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. म्हणजे याचा अर्थ दिवाळ्या बंद कराव्या असा माझा मुळीच हेतू नाही आहे. पण समजा जर जुगारींवर जर आळा घातला गेला किंवा गावागावांनी हा जर निर्णय घेतला तर नक्कीच आदिवासींच्या दारिद्र्यामध्ये कमतरता येण्यास नक्कीच मदत होईल अशी मला आशा वाटते. त्यानंतर आहे आदिवासींमधलं व्यसन. आदिवासींमध्ये व्यसनाचे प्रमाण हे पूर्वीच्या काळीपासून आहे. म्हणजे पूर्वीसुद्धा मद्याचे व्यसन होतंच, तंबाखू बिडीचे व्यसन होतंच नव्हतं अशातला भाग नाही. पण अलीकडच्या काळामध्ये कैक पटीनं हे व्यसन वाढलेलं आपल्याला दिसून येत असतं. मी मद्याच्या व्यसनाबद्दलही बोलणार आहे, पण तत्पूर्वी मला गुटख्याच्या व्यसनावर थोडंसं लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण गुटखाचे व्यसन हे न दिसणारं, गुटख्यावरील जे काही व्यसन केलं जात असते या व्यसनावरचा जो काही खर्च आहे हा खर्च न दिसणारा आहे. याच्यामध्ये अलीकडची जी काही तरुण पिढी आहे, मग ती तरुण पिढी साक्षर असू द्या किंवा निरक्षर असू द्या, मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये गोवली गेलेली आहे. कामाला जाणारा जो काही आदिवासी बांधव आहे, हा आदिवासी बांधव सरासरीप्रमाणे माझ्या निरीक्षणाप्रमाणे सरासरी 30 ते 40 रुपये याच्यावर दिवसाला खर्च करत असतो.
आणि याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष किंवा मुलं आणि मुली तरुण हे सर्रासपणे गुटखा चगळत असतात, गुटखा खात असतात. आणि सरासरी 40 रुपये प्रमाणे जर आपण विचार केला दिवसाचा 30 ते 40 रुपये प्रमाणाचा जर सरासरीचा जे हिशोब केला तरी सुद्धा आपण दिवसाच्या, महिन्याच्या, 6 महिन्याच्या, वर्षाचा आणि अनेक वर्षाचा जर विचार केला तर पैशांच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे की आदिवासी जमातीमध्ये दारिद्र्याचे मोठ्या प्रमाणात का आहे. यासोबतच मद्याच्या व्यसनाच्या बाबतीत सुद्धा मी बोलणार आहे. पूर्वी भूक मिटवण्यासाठी महू फुलांपासून बनवलेली जी काही मद्य असायची ते मद्य घेतलं जात होतं. वेगवेगळ्या विधी प्रसंगी, लग्न प्रसंगी, येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या आदर सत्कारानिमित्तानं लहान थोरांपासून तर अगदी वृद्ध व्यक्ती, स्त्री पुरुषांपासून तर अगदी थोर व्यक्तींपर्यंत सुद्धा मद्य घेण्याच्या प्रथा आपल्या जमातीमध्ये प्रचलित होत्या. म्हणजे एखाद्या विशिष्ट विधीसुद्धा मद्याशिवाय किंवा दारूशिवाय पार पडत नव्हता. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्येच मद्याला स्थान होतं. देवादिकांना सुद्धा अर्घ्य देताना सुद्धा मद्याचा वापर केला जात होता. पूर्वी जंगलं असल्यामुळं महू फुलांपासून पारंपरिक पद्धतीनं मद्य निर्मिती केली जात होती. घरातच निर्मिती होत असल्या कारणानं त्याचं काय मोठं काय असं विशेष वाटत नव्हतं, कारण त्याच्यावर खर्च नव्हता. पण जंगलतोडीमुळं महू फुलांची झाडं नष्ट झाली. पण प्रथा मात्र कायम राहिल्या आदिवासी जमातीमध्ये. आणि प्रथा कायम राहिल्यामुळं आज सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये दारू कायम आहे. वेगवेगळ्या विधींमध्ये दारू कायम आहेत. मग महू फुलांपासून बनवलेली दारू जरी नष्ट झालेली असली तरी या ठिकाणी देशी विदेशी दारूचा वापर मोठ्या प्रमाणात आपल्या प्रथा परंपरांमध्ये होऊन लागलेला आपल्याला दिसून येत असतो. काळानुरूप पिणाऱ्यांच्या आवडीनिवडी सुद्धा आदिवासी जमातीमध्ये बदललेल्या आहेत. आणि त्यामुळं मग आवडीनिवडी बदलल्या म्हटल्यावर वेगवेगळे विधी होत असतात. मग ते लग्नविधी असू द्या किंवा मयत विधी असू द्या किंवा मग उत्तर कार्याचा विधी असू द्या. या विधींमध्ये जी काही मद्य वाटण्याची जी काही भिल्ल जमातीमध्ये ज्या काही प्रथा आहेत, या प्रथांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या कुटुंबाला की ज्या कुटुंबामध्ये तो विधी पार पाडला जात असतो त्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात खर्च करावा मद्याच्या संदर्भात नाही, पण समूहवाद जो अंबूच्या लग्नाच्या वेळेस स्त्री समोर सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे की समूहानं हे जे काही विधी मध्ये मद्य वाटपाची जी काही आपल्या जमातीमध्ये अस्तित्वात आहे त्या संस्कृतीमुळं घरधनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वेगवेगळ्या लागत आहे कारण त्याला विधी पार पाडायचा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्टी आहेत की या विधींमध्ये असतो. म्हणजे अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात घरधन्याला हा जो आर्थिक भार आहे हा आर्थिक भार सहन करावा लागतोय. त्यामुळं मोठ्या प्रमाणात दारिद्र्य निर्माण झालेलं आहे असं माझं एकूण अवलोकन आहे. याचा फटका मोठ्या प्रमाणात जागतिकीकरणाचा जो काही फटका आहे हा फटका किंवा जागतिकीकरणासुद्धा आदिवासी माणूस पोखरला गेलेला आपल्याला दिसून येत असतो. शहरामधल्या ज्या काही वेगवेगळ्या प्रसंगी ज्या काही पार्ट्या करण्याच्या ज्या काही प्रथा आहेत हा मोठ्या प्रमाणात आदिवासी जंगलामध्ये खेडोपाड्यामध्ये याचा सुद्धा शिरकाव झालेल्या आपल्याला दिसून येत असतात. सहज म्हणून जरी नजर टाकली तरी शेतात किंवा जंगलालगत असणाऱ्या त्या तेवढ्या प्रदेशामध्ये आपल्याला तरुणांच्या मद्याच्या किंवा मांसाच्या पार्ट्या आपल्याला सहजगत्या आपल्याला नजरेस पडत असतात.
याबरोबरच लग्नविधीमध्ये सुद्धा गैर आदिवासी प्रथांचं अनुकरण मोठ्या प्रमाणात आदिवासी जमातींमध्ये होऊ लागल्यामुळं घरधनीला मोठ्या खर्चाला सामोरे जावं लागत आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर उदाहरण घ्यायचं जर म्हटलं तर आपल्याला लक्षात येणार की आदिवासींमधला जो काही ढोल वाजवण्याची जी प्रथा होती ती प्रथा अलीकडं नष्ट झालेली आहे. म्हणजे मुद्दा हा मांडायचा आहे की ढोल हे गावातील कोणीही जे वाजवणारी मंडळी केल्यामुळं साधारणपणे या बँडच्या म्हटलं तरी नंदुरबार जिल्ह्यामध्ये 40,000 पासून 50-60,000 पर्यंत मोठ्या प्रमाणात पैसा घेतला जात असतो. आणि त्याची नवीन जी जनरेशन मंडळी आहे ती नवीन जनरेशनची पिढी ही मंडळी मोठ्या प्रमाणात याची मागणी करते. अन्यथा लग्नामध्ये ही मंडळी उभी राहत नाही. म्हणजे नृत्य करण्यासाठी गीत गायनासाठी ही मंडळी येत नाही. म्हणजे ढोल जर असला तर त्याला नाकारला जातो. त्यामुळं नाईलाजानं जो घरधनी आहे लग्नविधी करणारा हा घरधन्याला नाईलाजानं याच्यावर खर्च करावा लागत असतो. यासोबतच पारंपरिक ज्या काही पत्रावळ्या होत्या या पत्रावळ्या लग्नातून काळाच्या पडद्याआड गेलेल्या आपल्याला दिसून येत असतात. द्रोण होते, त्यानंतर मग नवीन ज्या काही म्हणजे ते मिनरल वॉटर जे आहे मिनरल वॉटरची संकल्पना सुद्धा आदिवासी जमातीमध्ये आलेले आपल्याला दिसून येत असते. म्हणजे याची मागणी केल्या मोठ्या प्रमाणात आदिवासींचं नुकसान होत आहे आणि याला कारणीभूत आहे हे जागतिकीकरणाने आलेल्या ज्या काही शहरातून आलेल्या ज्या नवीन प्रथा आहे या प्रथा याला कारणीभूत आहे. त्याच्यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की भारत देशामध्ये जागतिकीकरणाच्या या काळामध्ये ज्या काही विविध कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी विविध वस्तूंची निर्मिती केलेली आहे. आणि ह्या विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री व्हावी यासाठी सुलभ हप्त्यांमध्ये या वस्तू उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि ही जी काही सुलभ हप्त्यांमधून देऊ केलेल्या ज्या काही वस्तू आहे ही जी काही परंपरा आहे ही परंपरा किंवा प्रथा नवीन आलेली ही प्रथा आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा पोचलेली आपल्याला दिसून येत असते. म्हणजे महागडे जे काही मोबाईल आहे हे महागडे मोबाईल सहजपणे आदिवासी जे काही तरुण आहे तरुण हप्त्यांवर घेऊ लागलेला आहे. म्हणजे आज आदिवासी दिसून येणार. म्हणजे मातीच्या घरांमध्ये आपल्याला LED TV चालू असलेला आपल्याला सहजपणे निदर्शनास येणार. म्हणजे आदिवासी मजुरा संच दिसू लागलेले आहेत. घरासमोर अतिशय महागड्या म्हणजे नाही म्हटलं तरी हप्ता हा वाढवून घेतला जात असतो. त्याचा कालावधी वाढवून घेतला जात असतो आणि अतिशय म्हणजे 1.25 लाख 1.5 लाख 2.25 लाखच्या दरातल्या ज्या काही टू व्हीलर्स आहे या टू व्हीलर्स अतिशय फॅशनेबल जे काही टू व्हीलर आहे टू व्हीलर ही अलीकडची जी काही पिढी आहे ही पिढी घेत आहे आणि सनासन त्या गाड्यांवरून ते फिरत आहेत. हे प्रचंड मोठं म्हणजे आर्थिक दुर्बलतेचं कारण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे विशेष म्हणजे ही कामावर जाणारी ही अलीकडची तरुण मंडळी आहे. ही तरुण मंडळी दिवसाला 250-300 किंवा जर गवंडी कामगार असेल तर 500-600 रुपयांना काम करत असतो. आणि हा जो काही रोजगार मिळून आणत असतो या रोजगारातून तो मोबाईलचा हप्ता पण भरतो, मोबाईलचा रिचार्ज पण करतो, याचप्रमाणे टीव्हीचे रिचार्ज सुद्धा तो मारत आहे. आणि त्यामुळं आदिवासींच्या दारिद्र्याला हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे दागदागिने. आदिवासी भिल्ल जमातींमध्ये मोठ्या प्रमाणात दागदागिने वापरताना दिसून येत असतं.
या निमित्तानं परत मी तृष्णा कादंबरीचं उदाहरण देणार की तृष्णा कादंबरीमध्ये नजूबाई गावित यांनी जी शिफ्टी नावाची जे काही रेखा निर्माण केलेला आहे की तिच्याकडे दागदागिने असल्यामुळं चोर जे आहेत ते चोर रात्री येतात, तिला बेदम मारहाण करतात आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू होत असतो आणि त्यावेळेस इसऱ्या म्हणतो की असे जीव घेणे दागिने असतात, असं त्याच्या तोंडी नजूबाई गावित यांनी वाक्य दिलेलं आहे. या निमित्तानं आठवण झाली म्हणून हा मुद्दा मी जाणीवपूर्वक या ठिकाणी मांडलेला आहे की स्त्रियांच्या आदिवासी भिल्ल जमातीमध्ये मोठ्या प्रमाणात दागदागिन्यांची आवड आहे स्त्रियांमध्ये आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात दागदागिन्यांची खरेदी केली जात असते. कारण हे सांगितलं जात असतं की अडीअडचणीला दागदागिने कामाला येत असतात आणि त्यामुळं पैसा उभा करता येत असतो, त्यामुळं दागिने बनवून घेतलेलेच बरे असं म्हणून दागिने बनवले जात असतात आणि ते मिरवले जात असतात. पण मुद्दा हा आहे की दागिने बनवल्यानंतर त्याची खरेदी आणि विक्रीतील जे काही गणित असतं हे गणित या आदिवासी असतो तो खर्च, घसाऱ्यातील जी काही तूट झालेली असते त्या तुटी, त्यानंतर चालू किमतीच्या बाबतीत हा समाज कमालीचा अनभिज्ञ असल्या कारणाने म्हणजे साक्षर नसल्या कारणाने कमालीच्या आहे असं मी या ठिकाणी या निमित्तानं नमूद करतो. मला ज्या काही समस्या जाणवल्या होत्या त्या समस्या मी आपणासमोर मांडलेल्या आहेत. आता यावर उपाययोजना नेमक्या काय करता येणार हे सहज आपण जर या मुद्द्यांच्या आधारे जरी आपण जर विचार केला तरी याच्यामधून उपाययोजना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं सुचवता येऊ शकतात. मी जे काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत त्या उपाययोजना परिपूर्ण असणार असा माझा दावा नाही. मला जे काही वाटतं ते या उपाययोजनामध्ये मी मांडलेलं आहे. त्याच्यातला पहिला जो काही मुद्दा आहे त्यातील आदिवासी साक्षर पिढी जी आहे या साक्षर पिढीनं या निरक्षर असणाऱ्या जमातीला आर्थिक मदत केली नाही तरी चालेल, पण शेतीसाठी त्याच्याकडे जी काही परंपरेने चालत आलेली जी काही शेती आहे शेतीसाठी लागणारं जे काही तंत्रज्ञान आहे किंवा आधुनिक शेती कशा पद्धतीने करता येऊ शकते याची जर माहिती त्याला दिली तर याचा फायदा त्याला नक्कीच होऊ शकतो. आता याच्यामध्ये मुद्दा हा असतो की आधुनिक शेती करण्यासाठीची जी काही जलस्रोतांची जी काही गरज लागत असते ते गरज कशी निर्माण करावी हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहेच. पण तरीसुद्धा त्याच्यावर सुद्धा आपल्याला एका संघटनेच्या माध्यमातून त्याच्यावर आपल्याला तोडगा काढता येऊ शकतो. म्हणजे आपण आर्थिक मदत केली नाही आणि जरी ज्ञानदानाचं जरी कार्य केलं, त्यांना प्रबोधन करण्याचं जरी काम केलं तरी त्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आत्ताच तो बदल होणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये तो बदल होऊ शकतो असं मला आशा वाटते. याच पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी शासनाच्या पातळीवर ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत या योजनांची माहिती जर व्यवस्थितपणे जर या आदिवासी शेतकऱ्यांना जर करून दिली तर त्याचा फायदा नक्कीच त्याला होऊ शकतो. खरं तर इथं सुद्धा एक मोठी मेक अशी मारलेली आहे की जेव्हा आदिवासी शेतकरी या योजनांच्या फायद्यासाठी जात असतो तेव्हा वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना जे काही अधिकारी वर्ग आहेत या अधिकारी वर्गाला फॉर्म भरताना जर त्यांना म्हणजे विशिष्ट रक्कम देण्याची जर कबुली केली नाही
तर त्यांचे फॉर्मच भरले जात नाही किंवा त्यांचे जाणीवपूर्वक ते फॉर्म गहाळ केले जात असतात. हा प्रकार आहे. तरीसुद्धा आपलं काम आपण जर व्यवस्थितपणे जर केलं, साक्षर म्हणून जर आपण हे काम जर व्यवस्थितपणे केलं तर येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. त्यानंतर या जमातीमध्ये संघटनाच्या सामर्थ्याचं फलित काय असतं हे जर व्यवस्थित समजून सांगितलं आणि जर या भागामध्ये जर शेतकऱ्यांचं संघटन एक तयार केलं तर नक्कीच काही समस्या आहेत त्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर मालासाठी योग्य भाव संघटनाच्या माध्यमातून आल्यामुळं सरसकटपणे कर्ज घेतलं जात असतं. त्याचं व्याजदर काय आहे हा त्यांच्या लक्षात येत नाही आणि लक्षात न आल्यामुळं काय होत असतं की कर्ज मोठ्या प्रमाणात उचललं जाते खरं, पण तो भरणा करत असताना आपल्या पदरचे पैसे सुद्धा त्याला भरावे लागत आहे. त्यामुळं व्याजदराच्या आर्थिक गणित जर व्यवस्थितपणे जर आपण जर समजून सांगितलं तर नक्कीच याच्यापासून ते परावृत्त होणार किंवा घेताना ते त्याचा अभ्यास करणार आणि अभ्यास करून मग ते पुढचं पाऊल उचलणार असं मला वाटतं. याबरोबरच आदिवासी समाजामध्ये ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धा लगेचच नष्ट होणार नाही, पण सट्टा बाजारामुळं होणारे जे काही वर्षानुवर्षाचे जे काही नुकसान आहे ह्या नुकसानाचे जर गणित जर मांडून याचा फायदा आदिवासी बांधवांना नक्कीच होऊ शकतो. यासोबतच लग्न किंवा मयत विधीमध्ये जो काही अधिकचा जो काही खर्च घातला जात असतो, ह्या खर्चावर आळा कसा घालू शकतो आणि आपली आर्थिक सुधारणा कशी करू शकतो हे व्यवस्थित पटवून सांगितलं तर नक्कीच याचा फायदा त्यांना होऊ शकतो. म्हणजेच काय की खेडोपाड्यांमध्ये जर पारंपरिक वाद्यवृंद किंवा वाद्य हे जर पुन्हा आणले गेलेत किंवा पारंपरिक ज्या काही वस्तू आहेत या वस्तूंना पुन्हा ऊर्जित अवस्था जर प्राप्त करून दिली तर मोठ्या प्रमाणात नाही पण काही प्रमाणात का असेना आदिवासींचा पैसा वाचू शकतो. तसंच मद्याला वेगवेगळ्या विधीमधून जर हळूहळू हप्त्याला किंवा 15 दिवसाला किंवा महिन्याला तुमच्याकडे येणारा जो काही पैसा आहे पैसा जर तुम्ही बँकेमध्ये साठवून ठेवलं तर त्याला विशिष्ट वर्षानंतर विशिष्ट रक्कम त्याला एवढ्या व्याजदराने मिळत असते. म्हणजे तुमचा साठवलेला पैसा एवढा आणि याच्यावर तुम्हाला एवढा पैसा मिळत असतो. या मिळवलेल्या पैशातून तुम्ही तुमच्या आवडीचे किंवा चैनीच्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात. का? कारण हप्त्याची वस्तू घेतली तर तुम्हाला त्याच्या अधिक पैसा तुमचा जात असतो. तेच जर तुम्ही बँकेमध्ये पैसे साठवून ठेवल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला व्याजही मिळत असतो, म्हणजे अधिकचा पैसाही मिळत असतो आणि तुमच्या वस्तूमध्ये रोकड न तुमची वस्तू तुम्हाला येत असते. त्यामुळे तुमचा पैसा वाचू शकतो असं जर आपण त्यांना पटवून सांगितलं तर नक्कीच याचा म्हणजे चांगला परिणाम म्हणजे
नंतर येणाऱ्या पिढींवर आपल्याला बघायला मिळू शकतो. यानंतर दागदागिन्यावर होणारा जो काही खर्च आहे, या खर्चाचं गणित जे असतं, हे गणित जर व्यवस्थित जर त्यांना समजून सांगितलं, त्यांना आता मी सांगितलं की बँकेत पैसा ठेवला तर बँकेत पैसा ठेवल्यानंतर कशा पद्धतीने तो पैसा वाढत असतो, महिन्याला, त्यानंतर वर्षाला, 2 वर्ष 3 वर्ष, हा पुढं पैसा कसा वाढत जात असतो. आणि योग्य वेळेस तो पैसा तुम्ही बाहेर काढला तर त्याच्यावर सुद्धा व्याजदर तुम्हाला मिळत असतं, म्हणजे अधिकचा पैसा तुम्हाला वापरायला मिळत असतो. तर दागिने बनवण्यापेक्षा जर आपण जर हा पैसा जर बँकेमध्ये ठेवला तर आपल्याला याचा चांगला परतावा मिळू शकतो, असं जर आपण त्यांना सांगितलं तर त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. आपण ज्या समाजातून आलेलो आहोत, माझ्या जमातीचे जे काही प्रश्न होते, ते प्रश्न मला मांडण्याची संधी दिली. महाराष्ट्रातील तमाम साक्षर व उच्च विद्या प्राप्त तज्ज्ञ मार्गदर्शक, विचारवंत, लेखक, कवी, संवेदनशील आदिवासी पिढी यांच्यासमोर हे जे काही मतं होती, हे मतं मांडण्याची मला संधी त्यांनी दिली. त्याबद्दल मी डाकोरे सरांचं सतश आभार व्यक्त करतो. तसेच मला ऐकण्यासाठी तमाम आदिवासी बांधवांनी आपल्या जीवनातील अमूल्य वेळ दिला. माझे बोबडे बोल जे होते, ते बोबडे बोल आपण ऐकून घेतला, मला सहन केलात, त्याबद्दल मी माझ्या वतीनं, माझ्या तमाम भिल्ल आदिवासी बांधवांच्या वतीनं मी मनापासून आपलं आभार व्यक्त करतो. जय आदिवासी, उलगुलान जारी रहेगा. धन्यवाद.